आजचा प्लॅन एकदम खास आहे कारण आपण निघालोय माझ्या मामाच्या गावाला. पुण्याच्या बिझी लाईफमधून थोडं ब्रेक घेऊन गावाकडे जाण्याचा फीलच वेगळा. सकाळी लवकर उठून सगळं आवरलं आणि सगळ्यात जास्त एक्साइटमेंट तर रोड ट्रिपचीच होती. घरी पोहोचलो, जेवण वगैरे केलं आणि थोडंसं इकडे तिकडे करून 6 वाजता माझ्या पप्पांच्या गावाला जायला निघालो. इशू तर आलीच होती क्लासवरून, मग तिला पण घेतलं सोबत. आणि सनरूफची खरी मजा तर निशम घेतोय. मावळतीचं सूर्य खूप भारी वाटतोय आणि मस्त असा वारा. असं वाटतंय की हा मोमेंट आहे ना इथेच थांबायला पाहिजे, घरी जायलाच नको. पण असं कसं चालेल ना, घरी तर जावंच लागणार. पोहोचलो मग आणि घरी, आणि आमचं काही तिकडे घर नाही आहे, तर मग काकांच्या घरीच आम्ही जात असतो नेहमी. निशमला तिथे जीप भेटली, त्यातच तो बिझी होता आणि सगळ्यांनी चहा घेतला. चिवला भेटले, छोटी आहे तरी पण मम्मीशिवाय आजीकडे राहायला आली आहे. भारी ना. गप्पा गप्पा मारता मारता 9 कधी वाजले कळलंच नाही आणि मग परत आम्ही निघालो मामाच्या घरी यायला. मामीने मस्त चुलीवर जेवण करून ठेवलं होतं. काय आहे जेवणात तर निशमचं फेवरेट चिकन. बाहेरच बसून मस्त चंद्रतारे बघतच जेवण केलं. सकाळपासून इकडे तिकडे करून खूप दमलो होतं, तर म्हटलं झोपावं आता, तर आला लगेच रडायचा आवाज. आणि निशम सायकल खेळत होता आणि पडला. मग काय लगेच पावडर लावा पप्पा, आणि पप्पा असले की जास्तच रडू येतं आमच्या निशूला. सकाळी लवकर उठलो आणि लगेच निघालो पुण्याला यायला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. आणि या शेवग्याच्या शेंगांचं नक्की काय झालंय ना हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे.